हवंय तुम्हाला? कुणाला भेटायचं होतं? घरात कोण आहे? कोण आहे म्हणजे? तुमचा काय संबंध? हे बघा, जेवढं विचारलं तेवढंच सांगा. आजपासून आमची ड्युटी इथे लागली आणि आम्ही 24 तास इथेच राहणार, समजलं? मॉम मॉम काय झालं श्रावू? कुणाशी बोलते? मॉम. पोलीस? कोण हवंय आपल्याला? काय काम आहे? हे बघा बाई, आजपासून आमची ड्युटी इथे लागली, आम्ही इथेच राहणार आणि आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. हो हो, या ना, या तुम्ही बसा ना. आणि हे बघा, आमच्या परवानगीशिवाय कोणालाही घरात घ्यायचं नाही आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगूनच झाली पाहिजे, समजलं? हो हो. अरे वा रे वा, असं कसं चालेल? श्रावू तू जरा गप्पा बस. श्रावू, तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ. ती लहान आहे ना. तुम्ही ज्या कामासाठी आलात ते तुम्ही करा, आम्ही नाही तुमच्यामध्ये येणार. श्रावू, अगं त्यांच्यावर ओरडून काय उपयोग? अगं त्यात त्यांची काय चूक आहे? त्यांना जशा ऑर्डर मिळाल्या तसं ते वागतायत. आपलंच नाणं खोटं म्हटलं आपण तरी काय बोलणार? आम्ही त्या साक्षीचे नातलग आहोत ही गोष्ट खरी आहे, पण तिच्याशी, तिच्या आईशी, बहिणीशी आमचा खरंच काही संबंध नाही हो. नाईलाज असतो म्हणून आम्ही एका घरात राहतो. आता त्या मुलाबद्दल विचाराल तर तो काळा का गोरा मला धड आठवतही नाही हो. आता ती दोघं कुठे गायब झाली याची आम्हाला साधी कल्पनाही नाही. तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही फार बोलताय म्हणून? तेही आम्ही काही न विचारता. हे बघा, तुम्ही शांत राहा आणि आम्हालाही शांत राहू द्या. पण मॉम, तू गप्प बस. हो, तू चल आत चल. अगं हात चल ना, तू हात चल. तू आत या. मॉम, हात या, शांत बस. मॉम, काय बोल आता? तुला काय वेड बीड लागलंय? तू त्यांना घरामध्ये घेऊन. श्रावू, आपण त्यांच्या फंदात पडून काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला ते परवडण्यासारखं पण नाहीये. ही फक्त सुरुवात आहे, येणाऱ्या संकटाची चाहूल आहे. एकदा हे प्रकरण संपू दे, मग बघते एकेकाकडे. सगळ्यात पहिलं तुझ्या बाबांकडे. यावेळी त्यांना सोडणार नाही मी. आता फक्त योग्य संधीची वाट बघते, इतकंच. इट्स अ केस ऑफ सिव्हिअर हार्ट अटॅक. काय? आपल्याला लवकरच एंजिओप्लास्टी करावी लागेल. जास्त वेळ घालून चालणार नाहीये. साक्षी, तू अशी गप्प बसलीस तर तू स्वतःलाच अडकून घेशील. ती आता नाही बोलणार. तिला आमच्या पद्धतीने आम्ही बोलतो करूच. तुमच्या बहिणीला फक्त आम्हीच वाचू शकतो, नाहीतर जन्मभर तिच्या नशिबी फक्त ते पोलीस स्टेशन. सिक्स 2 3 5 1. इतक्या रात्री कुणाला फोन करतेस? तू गप ग जरा. त्या फोन पण लागत नाहीये. अगं, हा बोल काकू. तुम्ही दोघी सुखाने जगू देणार आहात की नाही आम्हाला, की विड्याच उचललाय आम्हाला त्रास देण्याचा? स्वतः मात्र उकिरडे फुंकायचे आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा, हो ना? एक गेले त्या आतंकवाद्याबरोबर पळून आणि तू जा त्या विक्रमादित्यचे तळवे चाटायला. काकू काय बोलतेस तू? आणि अशा वेळी काय चुकीचं बोलले ग मी? बरोबर तेच बोलतेय. आणि ही वेळ आणली कोणी? माझ्या श्रावूने की साक्षीने? मोठी अभ्यास करण्याचा आव आणत होती, शेवटी पळूनच गेली ना. बापाच्या वळणावर गेली कार्टी. काकू, का आता मिरच्या झोंबल्या नाकाला? मी खरं सांगू का देवयानी, आता तुमच्या बरोबर राहणं केवळ अशक्य आहे.
तुमच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांबरोबर माझ्या श्राऊला ठेवणं म्हणजे कठीण आहे. मी का बोलते तुझ्याशी? काकाला फोन दे. कोणाचा फोन आहे देऊ? काकू बोल अभिलाषा, कशासाठी फोन केलास? तुमच्याशी प्रेमाच्या गप्पा मारायच्या आहेत. मारताय गप्पा? ताबडतोब घरी निघून या. अगं पण नाही आणि बिन नाही. इथे पोलीस आमच्या डोक्यावर येऊन बसलेत. माझी श्राऊ तर बिचारी घाबरली आहे. अहो तुम्ही आलात तर जरा सावरेल ती. पण बाबा आहेत ना घरात? हो आहेत ना बाबा, खुर्चीला चिकटून बसलेत. कुणी पळवून नेली तर खुर्ची? मागच्या जन्मी बहुतेक राजकारणात होते. अभिलाषा, ओरडू नका, गपचूप निघून या घरी. मॉम तू नको काळजी करू. तू हो मीच. विवेक बिडकर? हा? का चुकीचं नाव उच्चारलं का मी? हे बघ साक्षी, हे बघ, जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं तो माझा राज नसून अतिरेकी विवेक बिडकर आहे. छी. माझी मलाच लाज वाटते आता. साक्षी, तूही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास? काय चुकलं माझं? मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला ते म्हणजे तुला काय म्हणायचंय की तू विवेक बिडकर नाहीयेस? मला इथे माझ्या मनाविरुद्ध घेऊन आलायस कशासाठी? स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच ना? आणि आता पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी माझ्या कपाळावर बंदूक रोखून या शहरातून तू बाहेर पडणार आहेस, हो ना? एक मिनिट साक्षी, अगं माझं बोलणं तर ऐकून घे. इतकं सगळं केल्यावर अजून काही बोलायचं राहिलंय? तू जे काही बोलतेस ते सगळं खरं आहे साक्षी, पण ते खरं असण्याचा प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार अर्थ लावलाय. त्या मागची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यायचा कोणीही प्रयत्न केलेला नाहीये. आणि मलाही जाणून घेण्याची इच्छा नाहीये. शी, मला ना किळस वाटते राज की मी तुझ्यावर प्रेम केलं. साक्षी, या जगानं माझं कधीच ऐकून घेतलं नाही. निदान तू तरी माझं म्हणणं ऐकून घे. गरज नाही वाटत मला त्याची. नाही साक्षी, तुला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. या जगात माझं कोणीही नाही हे माहीत असून देखील तू माझ्यावर प्रेम केलंस. तुझ्या घरच्यांचा विरोध पत्करून तू माझी साथ द्यायला तयार झाली होतीस. आणि आज जे जगाला सांगितलं नाही ते तुला सांगत असताना, जगायची एक संधी मागत असताना तू माझं ऐकून घेणार नाहीस. मला एक संधी दे साक्षी, एक संधी प्लीज साक्षी.
खूप सोपं असतं साक्षी. एखाद्याच्या नावापुढे आतंकवादी, दहशतवादी, अतिरेकी हे शब्द जोडणं, त्यात तो किती खतरनाक आहे हे सांगण्यासाठी पोलीस त्याच्या नावापुढे वेगवेगळी कलमं लावून त्याला आणखी मोठं करतात. पण एका दुर्गम खेड्यातल्या छोट्याशा घरात राहणाऱ्या विवेक बिडकरचा राजपर्यंतचा प्रवास कसा झाला याचा कोणी विचारही करत नाही. आज पोलिसांच्या, समाजाच्या आणि हो तुझ्याही नजरेत मी गुन्हेगार आहे, पण आयुष्यात आपल्याला याच मार्गावर न जायचंय असं ठरवून कधी कोणी गुन्हेगार होतं याचा कोणी विचारच करत नाही. रोज देवपूजा करणाऱ्या आणि रोज आपल्या आईवडिलांच्या पाया पडूनच घराबाहेर पडणाऱ्या विवेक बिडकरला असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला या मार्गावर न जायची वेळ येईल. पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तुमच्या जगण्याचा हक्कच कोणीतरी तुमच्यापासून हिरावून घेतं. तेव्हा प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा येतो. विवेक दादा, काय ग कुमुद? अरे हे बघ, तुझ्या नावाने पत्र आलंय. माझं पत्र बघू. नाही कुमुद, नाही कुमुद, नाही कुमुद, नाही कुमुद, नाही नाही. कुमुद. कुणाचं पत्र आहे? वाच ना, एवढा एमकॉम झालायस ना. हो माहितीये, सांगायची गरज नाहीये, कळलं ना. अरे अरे असा काय हसतोय? अरे काय झालं? कोणाचं पत्र आहे? अरे कोणाचं पत्र आहे? सांग ना. बाबा ढिंकी टिकी ढिंकी टिकी ढिंकी आई, टिकी बाबा. ढिंकी टिकी ढिंकी टिकी ढिंकी टिकी ढिंकी टिकी ढिंकी. अरे विवेक, अरे काय झालं? काय चाललंय काय तुमचं? एवढा आनंदात का दोघे उड्या मारताय एकदम? बाबा मला मुंबईच्या मल्टीनॅशनल कंपनीचा कॉल आलाय. अरे वा. हो हे बघा. अरे वा 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 वा. आणि त्यांनी राहायला घराची व्यवस्था केलेली आहे. हो छान छान छान. माई, ओ माई. आले आले. काय हो अण्णा? अहो आपल्या विवेकला ना छान नोकरी लागली आहे. काय सांगताय? काय नाव काढलं हो पोराने. स्वतःच्या हिमतीने नोकरी मिळवली आणि स्कॉलरशिपवर शिक्षणही केलं. खरंच दोघांचंही स्वप्न पूर्ण केलं आमचं. खरंय तुझं. आज आपला जो विवेक आहे ना तो त्याच्या मेहनतीवर. मी कोण? एक साधा ग्रामसेवक. माझा पगार तो काय? बाबा काय हे? आता तुम्हा दोघांचे कष्ट संपलेत. कंपनीने मला राहायला घरही दिलंय. मी तुम्हा तिघांनाही तिकडेच घेऊन जाईन. कुमुदलाही तिकडेच कॉलेजला ऍडमिशन घेऊया. किती छान. चला आता चर्चा पुरे. विवेकच्या जाण्याची तयारी सुरू करा बघू. हो आणि नंतर आठवड्याभरात तुमची जायची तयारी चालू करा. एक मिनिट हा, मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी गोडाधोडाचं करते. एक मिनिट बाबा. मौजे आंबिवली. या दुर्गम खेड्यात राहणारा विवेक बिडकर. तो स्वतःबरोबरच आपल्या आई बाबा आणि बहिणीसाठी जगत होता. आयुष्यात खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद असतो याच्यावर त्याची श्रद्धा होती. जे दुःख आपल्या वाट्याला आलं ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून काबाड कष्ट करून त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकवलं. त्याने खूप मेहनत घेतली. गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेत जाताना तो खूप थकायचा, पण पुन्हा जोमाने चालायला लागायचा. कारण त्याचं एकच स्वप्न होतं, खूप शिकायचं, शहरात नोकरी करायची, आई बाबांना आपल्या बरोबर तिकडे घेऊन जायचं आणि आपल्या लहान बहिणीला आपल्यापेक्षाही जास्त शिकवायचं. काय होईल काका आता? साक्षीची खूप काळजी वाटते आणि त्या राजला नक्की काय हवंय? का करतोय तो असं?
राजचं प्रेम आहे ना साक्षीवर, मग ती अडचणीत येईल असं का वागतोय तो? एकदा असं वाटतं साक्षी स्वतःहून राजबरोबर तर गेली नसेल ना? नाही, पण ती असं चुकीचं नाही वागणार. तिने एकच चूक केली देव, राजवर प्रेम करण्याची. नाही तर त्या चुकीचे परिणाम ते किती दिवस भोगणार आहे, देवालाच सुख. बरं, मी काय म्हणते काका, तू घरी जा आता, खूप उशीर झालाय. उगाच काकूची चिडचिड नको. येऊ, पण तू एकटीच इथे थांबशील? हो, तू नको काळजी करूस, आणि तसंच काही वाटलं तर मी घरी फोन करीन ना. चल, मी निघतो. देऊ, साईमानी तुला बोलवलं होतं ना घरी? कशासाठी, काय म्हणाल्या त्या? नाही, म्हणजे तसं महत्वाचं काही नव्हतं. तेच साक्षीबद्दल आणि आईच्या आजारपणाबद्दल विचारायला बोलवलं होतं. नाही, पण नक्की काय म्हणाला त्या? म्हणजे साक्षीबद्दल त्यांचा काही गैरसमज झाला नाहीये ना? नाही, म्हणजे तसं काही नाही. इनफॅक्ट त्या म्हणाल्या, आई, साक्षीला सोडवण्याचे ते प्रयत्न करतील आणि आईच्या ऑपरेशनसाठी पैशांची मदत लागली तर तेही ते करायला तयार आहेत. पाहिलंच देव, आपण त्या माणसांना किती वेगळं समजत होतो, पण त्यांच्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. देऊ, त्यांनी आपल्याला मदत देऊ केले हेच खूप आहे. घेणं न घेणं नंतर. नाही, समजा उद्या तशी गरज भासलीच तर त्यांची मदत घ्यायची की नाही असा विचार करूया आपण, हो ना? हो. चल, मी निघतो. तू आईची काळजी घे. खरं काय ते कसं सांगू तुला? काही गोष्टी पडद्याआडच राहिलेल्या बऱ्या.